नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानार्थीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एम-पी-एस-सी मेन्समध्ये किंवा यू-पी-एस-सीच्या मेन्समध्ये आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग जे करायचे असते त्याला स्मार्टली कसं अप्रोच करता येईल. आपलं आन्सर कसं मल्टी डायमेन्शनल लिहिता येईल जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. तर एक महत्त्वाचा अप्रोच आहे त्याचं नाव आहे स्टेक होल्डर अप्रोच. ठीक आहे. तर कोणताही प्रश्न असेल तर त्याचे काही स्टेक होल्डर्स असतात. जसं की आता सपोज हा प्रश्न आहे. हे सगळे जे आपण जे काही प्रश्न डिस्कस करणार आहोत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील यू-पी-एस-सीच्या एक्झाममधील. वर्तमान काळात महात्मा गांधींच्या विचारांच्या महत्त्वावर प्रकाश टाका, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. 2018 मध्ये GS1 सामान्य अध्ययन 1 मध्ये यू-पी-एस-सीमध्ये आला होता. आता इथे काय-काय असू शकतं बघा. इथे महात्मा गांधींच्या जागेवर बी.आर. आंबेडकर असू शकतात, इथे नेहरू असू शकतात, इथे बोस असू शकतात, इथे रवींद्रनाथ टागोर असू शकतात, इथे राम मनोहर लोहिया असू शकतात किंवा इथे एखादा इव्हेंट असू शकतो, की बाबा प्लासीच्या युद्धाचे परिणाम सांगा किंवा 1857च्या स्वातंत्र्य समराचे परिणाम सांगा किंवा एखाद्या गांधीयन मूव्हमेंटमधील चंपारणच्या सत्याग्रहाचे परिणाम सांगा. इथे असू शकतं, की क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट सांगा. इथे असू शकेल, की एखादा सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय असेल, तर त्या जजमेंटचे इम्पॅक्ट सांगा. इथे असू शकेल, एखादी गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल, स्कीम असेल, तर त्याचे इम्पॅक्ट सांगा. किंवा त्याला क्रिटिकली एक्झामाइन करा. त्याच्यावर चर्चा करा. एखादा लॉ गव्हर्नमेंट घेऊन आलं, तर त्या लॉविषयी चर्चा करा. ठीक आहे. तर असा पण प्रश्न लावता की ब्रिटिशर्सनी जी रेल्वे इंट्रोड्यूस केली, त्याचे इम्पॅक्ट्स काय झाले? एखादा डिझास्टर येऊ शकतं, एखादा इव्हेंट होऊ शकतो, तर त्याचे इम्पॅक्ट्स सांगा किंवा त्याला क्रिटिकली एक्झामाइन करा. तर स्टेक होल्डर अप्रोच म्हणजे त्याचे काही स्टेक होल्डर्स असतील, तर प्रत्येकावर त्याचे इम्पॅक्ट होणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही या व्हिडिओला पॉज करू शकता. 1-2 मिनिटं स्वतःच्या घ्या पहिल्यांदा आणि तुम्ही एक ब्रॉडली एक ब्लँक शीट घेऊन हे उत्तर तुम्ही कसं लिहाल? वर्तमान काळात महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व काय आहे? हे उत्तर तुम्ही कसं लिहाल? एक रफ शीट घ्या तुम्ही आणि तुम्ही स्वतःहून विचार करा. आता बरेच जण नाहीत करणारे, पण माझी जेन्युइन रिक्वेस्ट असेल, की एकदा हे करून बघा. खूप फायद्याचं होणार आहे तुमच्या. कारण ह्याच्यानंतर जे आपण उत्तर डिस्कस करणार आहे ना, तर ते मग तुम्हाला कंपेअर करता येईल. यार मी तर असं लिहिलं, हे असं लिहिता येऊ शकतं. म्हणजे मला अजून काय नवीन करायची गरज पडली म्हणजे आहे, तर त्याच्यातून आपल्याला आणखी शिकता येईल. त्याच्यामुळे हे ॲक्टिव्ह होईल. ठीक आहे. तर पॅसिव्ह होणार नाही, हे जे काही लर्निंग आहे. कारण असं म्हटलं जातं ना, की ज्यावेळी आपण ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होतो लर्निंगमध्ये, तर ते जास्त आपल्याला समजतं. तर तुम्ही एक ब्लँक शीट घेऊन 1-2 मिनिटं व्हिडिओला पॉज करू शकता आणि विचार करा, की ह्याचं उत्तर तुम्ही कसं लिहाल. उत्तर लिहायचं राहू देत, पण ॲटलीस्ट तुम्ही एक स्ट्रक्चर तरी बनवू शकता, की मी हा पॉइंट लिहील, हा पॉइंट लिहील, हा पॉइंट लिहील वगैरे, वगैरे. तर तुम्ही 1-2 मिनिटं पॉज करा आणि याचं उत्तर लिहायचा प्रयत्न करा. फॉरगेट अबाउट इंट्रोडक्शन, कन्क्लुजन. जस्ट बॉडीवर फोकस करा. ठीक आहे, की बॉडीमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही, त्याच्या मुख्य गाभेमध्ये काय लिहिणार आहात. इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आपण नंतर बघू, की ते कसं लिहिता येईल वगैरे. सो ठीक आहे. तर आता आपण बघू, की आता गांधीजींचे विचार विचारले, तर ह्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोण-कोण असू शकतात? एक असू शकते व्यक्तिगत लेव्हलला, बरोबर आहे? व्यक्तिगत लेव्हलला काय-काय इम्पॅक्ट झालेले आहेत आपल्यावर. ठीक आहे, तर आपण असं लिहू शकतो. मग सामाजिक लेव्हलला काय-काय इम्पॅक्ट झालेले आहेत. समाज म्हणून गांधींचे विचार किती महत्त्वाचे आहेत. सरकारला गांधीजी काय उपदेश देतात का? सरकारविषयीचे त्यांचे विचार, त्यांचे प्रशासनाविषयीचे, गुड गव्हर्नन्स विषयीचे, पंचायती राज असेल वगैरे याच्याविषयीचे विचार. जे कार्यकर्ते आहेत, एक प्रोटेस्ट असतात, सोशल मूव्हमेंट असते, मानवाधिकार संस्था आहेत, त्यांच्यासाठीचे त्यांचे विचार. त्यानंतर जागतिक समुदायावर त्यांचे काही इम्पॅक्ट झालेले आहेत का? मार्टिन लुथर किंगपासून बराक ओबामा असतील किंवा ज्या वेगवेगळ्या मुव्हमेंट्स झाल्या रेसिझमच्या अगेन्स्ट, आता ब्लॅक लाईव्ह मॅटर झाली, तर अशामध्ये एन्व्हायरमेंटशी रिलेटेड मुव्हमेंट्स होतात, पर्यावरणवादा वगैरे. त्याच्यानंतर व्यवसाय आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जे त्यांनी ट्रस्टीशिपचे मॉडेल गांधीजींचं होतं आणि आज जे CSRचं मॉडेल आहे, तर काही कंपॅरिझन करता येईल का? तर असं काय होईल, की आपलं आन्सर वेगवेगळ्या डायमेन्शन्समध्ये लिहिलं जाईल. आपण एकच काही नाही तर नाही लिहिणार. ठीक आहे. आता बघा, आता आपण चर्चा करू, की आता सपोज आता हे सगळे पॉइंट्स नाही लिहायचे आपल्याला आन्सरमध्ये. आता आपण व्यक्तिगतला सपोज एक पॉइंट तुमचा आन्सरचा झाला व्यक्तिगत. ह्यातले फक्त 1 किंवा 2 एक्झाम्पल्स द्या ना. आता व्यक्तिगत लेव्हलला त्यांचं एक थॉट आहे ना, जगामध्ये प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसं आहे, परंतु प्रत्येकाच्या लोभासाठी नाही. तर कसं आपण पर्सनल लेव्हलला ग्रीडी नाही असलं पाहिजे. आपण सेल्फ इंटरेस्ट फक्त ठेवून स्वार्थी नाही वागलं पाहिजे. मिशन लाईफ आहे, तर ज्याच्यामध्ये जे आपल्या प्रधानमंत्र्यांनी आता मिशन लाईफविषयी बोलले ना, की सस्टेनेबल लाईफ, एन्व्हायर्मेंटल फ्रेंडली लाईफ आपल्याला जगायची आहे. तर आपण आपल्या व्यक्तिगत लेव्हलला हेच आपली नैतिकता पूर्ण करू शकतो, जेणेकरून हवामान बदल रोखण्यासाठी आपण लार्जली कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. जे आपल्या वैयक्तिक लेव्हलला आपण जर अशी लाईफस्टाईल स्वीकारली, जे आपण ब्रेड लेबर म्हणजे स्वतःच्या श्रमाचं जे महत्त्व गांधीजींनी सांगितलेलं आहे, तर त्याच्यामुळे कसं उपभोग त्याच्यापासून दूर राहता येईल, म्हणजे आपल्या कामासाठी अन्न कमवणे वगैरे. तर स्वच्छतेवर भर,
जे टॉलस्टॉय फार्म गांधीजींनी स्थापन केलं होतं, ते स्वतःची स्वच्छता स्वतः करायची, स्वतःचं टॉयलेट वगैरे स्वतः साफ करायचं. तर त्यावेळी अनटचॅबिलिटी आणि ते सगळे जे कामाचे वगैरे नॉर्म्स असताना ते सगळं ब्रेक करणं त्या बॅरियर्सपासून. स्वच्छतेवरला भर त्यांचा तो आपल्या स्वच्छ भारत मिशनला कनेक्ट करता येईल. त्यांचं मनरेगाशी कनेक्ट करता येईल. जे आता गिग इकॉनॉमीमध्ये समाज प्रतिष्ठेशी कनेक्ट करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक लेव्हलला अनटचॅबिलिटीच्या विरुद्धचे त्यांचे जे थॉट्स आहेत, तर ते कनेक्ट करता येईल. अनुच्छेद 17 जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. सामाजिक एकोपा, सामाजिक समता याच्यासाठी कनेक्ट करता येईल. ठीक आहे. त्यानंतर सर्वोदयाची जी त्यांची कन्सेप्ट आहे, ठीक आहे. सर्वोदयाची जी त्यांची कन्सेप्ट आहे, ती एक अशी विकासाच्या टप्प्यातील शेवटच्या लोकांच्या उत्कर्षासाठी मग वेगवेगळे नालसा, आता नालसा म्हणजे जे आपले ज्युडिशियल फ्री लीगल एड वगैरे ज्या चालू आहे, आपली जी अ, अ, वेगवेगळी न्यायालये आहेत ना, ग्राम न्यायालये वगैरे, तर हे सगळे इथे कनेक्ट करता येईल. त्यांचं चंपारणचा वगैरे त्यांचे सगळं अन्नपूर्णा योजना वगैरे इकडे, म्हणजे अशा प्रकारे अंत्योदय असेल, तर अशा प्रकारे कनेक्ट करता येईल. ठीक आहे. नई तालीम जी त्यांची शिक्षणाविषयीचं त्यांचं जे होतं, ते आजचं जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय-काय त्याच्यामध्ये काय कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे, असं इकडं आपल्याला कनेक्ट करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सरकारला ते डी-पी-एस-पीमध्ये आपल्यामध्ये ग्रामपंचायतीविषयीचे जे बोललं गेलेलं आहे. आर्टिकल 40 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉटेज इंडस्ट्रीविषयीचं जे आर्टिकल आहे, आत्मनिर्भर भारताविषयी जे आपण बोलतोय. तर अशा प्रकारे इकडे कनेक्ट करता येईल आपल्याला. त्यांचं ग्राम स्वराज्य जी संकल्पना होती आणि आपल्याकडे आता ग्राम स्वराज आहे, ठीक आहे. तर तिथे ते कनेक्ट करता येईल. जे डिजिटलायझेशन होत आहे, ग्रामीण सक्षमीकरण आहे, 73-74वी घटना दुरुस्ती आहे. तर अशा प्रकारे इथं ते कनेक्ट करता येईल. त्याच्यानंतर बघा जे मानवाधिकार संस्था वगैरे आहे, तर अहिंसापूर्ण, शांततापूर्ण आपले जे काही मागण्या आहेत त्या आपण मांडल्या पाहिजेत. त्याच्यानंतर नर्मदा बचाव आंदोलन वगैरे, उपोषणे वगैरे इकडे कनेक्ट करता येईल त्याला. त्यानंतर रचनात्मक कार्यक्रम म्हणजे जो कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम होता गांधींचा, तो पण किती आजकाल महत्त्वाचा आहे. नंतर ब्लॅक लाईव्हज मॅटर वगैरे ह्या सगळ्या ज्या मुव्हमेंट्स आहेत ते हे कनेक्ट करता येईल. त्यानंतर त्यांची जी पर्यावरणवादी जी गांधीजींची थॉट्स होते, साधेपणा, शाश्वतता, निसर्गाशी सुसंवाद, हे जे आहे, हे सगळं पंचामृत जे आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे आता मांडलेलं आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे, तर इथे हे कनेक्ट करता येईल. खादीचा प्रसार, ठीक आहे. तर हे सगळं इकडे कनेक्ट करता येईल सर्क्युलर इकॉनॉमी सोबत. कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी इज अ सीन, जे चुकीचं आहे. म्हणजे त्यांची जी 7 पापं आहेत, त्याच्यामध्ये हे एक पाप आहे ना, की नैतिकतेशिवाय व्यापार. तर हे कनेक्ट करता येईल. त्यानंतर व्यवसाय आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांचं जे विश्वस्त मॉडेल होतं, ट्रस्टीशिप मॉडेल जे होतं, परोपकार, सामाजिक प्रभाव, इथे हे कनेक्ट करता येईल. हरिजन फंड वगैरे, द गिव्हिंग प्लेज, हे सगळे जे वॉरन बफेट, बिल गेट्स यांचं जे आहे, ते कनेक्ट करता येईल. अशा प्रकारे जर आपण जेव्हा जेव्हा आपण करणार आहोत, जे दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स वसाहत वगैरे होती, तिथेच मग आपलं असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ॲन्सरला आपल्याला लिहिता येऊ शकतं. जागतिक समुदायासाठी अहिंसा, शांततापूर्ण सहअस्तित्व. आजचं जे सगळे युद्ध चाललेले आहेत, गाझामध्ये चालू आहे, इस्रायल, गाझा, तिकडे मग युक्रेन, रशिया वगैरे. तर अशा काळामध्ये कसं बाबा अहिंसा किती महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये अलिप्ततावादी चळवळ, पंचशील धोरण जे आपलं होतं, नो फर्स्ट यूज जे धोरण आहे आपलं, ठीक आहे, न्यूक्लिअर डिटरन्स आहे. तर ह्याच्या सगळ्या म्हणजे साऊथ साऊथ कॉपरेशन, तर कसं बाबा संघर्षाचे निराकरण संवादातून आणि समजुतीतून करता येईल. हे जे गांधीजींचा जो प्रभाव आहे तो इंटरनॅशनल लेव्हलला कसा घेऊन जाता येईल. मग दलाई लामा असतील, ओबामा असतील, मार्टिन लुथर किंग ज्युनियर असेल, नेल्सन मंडेला असतील, आईन्स्टाईन असतील, यांनी कसं गांधींच्या विषयी बोललेलं आहे. ठीक आहे. तर मी हे सगळे जेव्हा वेगवेगळ्या युद्धांमध्ये कसं बाबा डोळ्यासाठी डोळे संपूर्ण जगाला आंधळ बनवतो, हे ज्यांचं आहे ना, आयज टू द आय मेक्स होल वर्ल्ड ब्लाइंड. तर इथे हे कनेक्ट करता येईल. तर अशा प्रकारे आपण हे आन्सर लिहू शकतो. पण कन्क्लुजन असंच, कन्क्लुजनच्या वेळी आपण नंतर आणखी काही वेळाने बोलू. पण ओव्हरऑल कसं बाबा गांधींचे विचार आपल्या सरकारला मार्गदर्शन करत राहतात. जग संघर्षाने विरोधानं ग्रासलेलं आहे. अशा काळामध्ये कसं गांधींचे थॉट महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्याचं जे साध्य साधने जे आहे ना, एंड्स अँड मीन्स कसे एकमेकाला पूरक असले पाहिजेत वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं कन्क्लुजन करता येईल. इंट्रोडक्शनमध्ये आपण जस्ट इंट्रोड्यूस करू शकतो, की बाबा या प्रश्नाचं इंट्रोडक्शन कसं लिहिता येईल, की गांधींचा जो संदेश आहे तो एक मूर्त आहे, कालातीत आहे. तो कधीही म्हणजे न जाणारा आहे आणि आजचं जे वांशिक आणि सामाजिक अन्यायांवर ग्रासलेलं जे युद्ध आपलं जे जग आहे, त्याच्यामध्ये गांधीच हा एक खरा उपाय असतील आणि त्यांची जी सामाजिक बदलाची साधने आहेत, अहिंसा सत्याचे तत्वज्ञान आहे, त्या काळात जितके प्रासंगिक होते तितके आजही आहे आणि ते कसे आहेत, चला तर आपण त्याची चर्चा करूयात. अशा प्रकारे आपण ह्याचं उत्तर लिहू शकतो. उत्तर खूप चांगलं होईल, एक मल्टी डायमेन्शनल होईल. भरपूर एक्झाम्पल्स पण आपण देतोय साईडला, जे आजच्या काळातील एक्झाम्पल्स आहेत ना सगळी. गिग इकॉनॉमी असेल, लाईफस्टाईल असेल, लाईफ असेल, नरेगाच्या जागी आता जी रामजी बिल आलेलं आहे, स्वच्छ भारत मिशन असेल, युद्ध असतील. त्याच्यामुळे आपलं आन्सर हे ॲनालिटिकल होणार आहे, आर्ग्युमेंटेटिव्ह होणार आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा आपल्या या नव्या इनिशिएटिव्हला. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक चांगला आन्सर डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला शिकता येईल की आन्सर रायटिंग कसं करायचं आहे. थँक यू ऑल.